नियुक्ती होणार आहे ती पदं पोर्टलवरती येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पदं रिक्त होणार आहेत आणि ती पोर्टल अंतर्गत आपल्यासाठी अवेलेबल होतात. ते आहे की नाही आपल्या कामाची बातमी. आजचा संघर्ष उद्याचं तुमचं सामर्थ्य निर्माण करेल. पहिल्यांदा तुमचे विचार बदला. पवित्र पोर्टल शिक्षक भरती जागा वाढणार, पोर्टलवरती जागा भरपूर येणार हे आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने नेहमी तुम्हाला सांगत आलेली आहे. आणि आता शासन निर्णयानुसार एक्सपेक्टेड होत्या ते आता स्वप्न सत्यात उतरताना दिसतंय. जसं की छत्री पावसाला थांबू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसंच आत्मविश्वास जर तुमचा स्वतःचा असेल ना, तर मात्र यशाची खात्री ही तुम्हाला स्वतःला नक्कीच मिळेल. पवित्र पोर्टल शिक्षक भरती नुकताच आलेला शासन निर्णय चातकाप्रमाणे वाट पाहतात आहे. भरती कधी होईल, जागा किती अपलोड होत आहे. आजपर्यंत 18 झेडपींनी जागा पोर्टलवरती अपलोड केलेल्या आहेतच. त्याच्याबद्दलचे डिटेल्स आपण वारंवार या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचू. स्टे कनेक्टेड, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. पण जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यानुसार प्रत्येक जिल्ह्यावरती ही पदं वाढणार आहेत. बरं, ही पदं पहिल्यांदा सुद्धा वाढणार होती. अचानक असं काही रॉकेट सायन्स झालं नाही की ती पदं वाढणार आहेत, परंतु आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झालंय आणि ती पदं याच पोर्टल भरतीमार्फत भरली जाणार आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील व्हिडिओ पाहताय कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि केंद्र प्रमुख नवीन शासन निर्णय नुकताच पारित झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ती सर्व जी पदं आहेत ती पवित्र पोर्टल मार्फत भरले जाणार आहेत याचा सुद्धा उल्लेख आहे. बरं, एवढंच नाहीये, जेव्हा केंद्र प्रमुखाची जेव्हा भरती निघाली तेव्हा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं प्रत्येक जिल्ह्यानुसार किती रिक्त पदं आहेत हे सुद्धा क्लिअर केलेलं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात किती पदं शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टल अंतर्गत यांच्या नियुक्तीच्या दरम्यान म्हणजे झाल्यानंतर भरणार आहेत हेही तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. आपण शासन निर्णय पाहतोय. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना दिलेला आहे. केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा 2025 जिल्हानिय निवड यादी तयार करणे आणि त्याची नियुक्तीची प्रक्रिया राबवणे. आता हा जो GR आहे तो 4 जून 2026 आहे. याच्यानुसार त्यांची नियुक्ती कशी करायची आहे, यादी कशी तयार करायची आहे याच्या संदर्भातली पूर्णतः डिटेल दिलेली आहे. त्याच्या अंतर्गत त्यांनी हा जो GR आहे तो तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेलच किंवा प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा. न्यूज हायलाईटमध्ये तुम्हाला ॲज इट इज तिथं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यांची जेव्हा केंद्र प्रमुखची नियुक्ती होत असताना इन सर्व्हिस आणि जे काही ज्यांनी 6 वर्ष शिक्षण सेवक म्हणून पूर्ण केलेलं आहे त्यांच्यानंतर TET CTT याच्यासाठी सुद्धा लागू आहे. त्यांच्यानुसार ही त्यांची नियुक्ती होते आणि तीच पदं आहेत ती पवित्र पोर्टलला मार्फत भरली जाणार आहे. त्याच्या संदर्भातली बघा तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो वाचून घेणं गरजेचं आहे आणि नक्कीच तो तुम्हाला आवडेल, कारण ती पदं पोर्टलवरती येणार आहेत. शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीची प्रक्रिया चालू झाली आहे. प्रस्तावांतर्गत निवड प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण झाल्यास जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील सुमारे 2400 पदं या शिक्षक भरतीसाठी उपलब्ध होऊ शकतात. आपण एका नोकरीसाठी, एका हक्काच्या भाकरीसाठी लढतोय. पदं वाढलेली सुद्धा तुम्ही पाहिलेली आहेत. शिवाय आगामी शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होत असल्याची पार्श्वभूमी व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्र प्रमुखावर सोपवण्यात आलेल्या वाढीव जबाबदाऱ्या विचारात घेता देखील उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालमर्यादेत निवड व नियुक्ती प्रक्रिया संपन्न होईल याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यायची आहे. आणि जे अवर सचिव आहेत महाराष्ट्र शासन, हे सचिव आहेत रणजितसिंह देओल यांचे, शरद माकणे सरांचे यांच्या या लेटरनी हे जे पत्र आलेलं आहे. आता आपण हे तर क्लिअर झालं असेल, तुम्हाला विश्वास आला असेल की 2400 पदं पवित्र पोर्टल भरती अंतर्गत येणार आहेत, ते सुद्धा याच भरतीमध्ये. आणि हे जे आदेश आहेत ना ते त्याच्यानुसार त्यांना कार्यवाही करायची आहे. पदवीधर शिक्षक असतील 6 ते 8 साठी किंवा प्रशिक्षित शिक्षक 1ली ते 5वी साठी त्यांच्यासाठी ही पूर्णतः नियमावली दिलेली आहे. केंद्र प्रमुखांचं ज्यांचं प्रमोशन होत आहे, जे त्या क्यूमध्ये आहेत, रांगेमध्ये आहेत, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. परंतु आता प्रत्येक जिल्ह्यानुसार किती पदं आहे ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला मात्र एक सुखद धक्का मिळणार आहे. बरं मित्रांनो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं 5/6/2023 जेव्हा ही परीक्षा घेण्यात आली त्याच्या वेळेचं हे पत्रक आहे. त्याच्यानुसार यांना जी
कशा पद्धतीने जून महिन्यामध्ये जी काही आठवड्यामध्ये परीक्षा होणार होती त्याच्या संदर्भातलं आहे, त्याच्या संदर्भातलं त्यांची वेतन श्रेणी आहे किती असणार आहे आणि पदसंख्यासुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय जिल्ह्यानुसार आता तुम्ही जागासुद्धा पाहणार आहात. जरी तुम्हाला पद पोर्टलवरती आली, जास्त पदांची भरती झाली, तर योग्य प्राधान्यक्रम दिल्यावर ते तुम्हालाच कसं मिळेल याच्यासाठी आपण वैयक्तिक मार्गदर्शन टीचर सेल्फ अँड मेंटरशिप बॅचच्या माध्यमातून देत आहोत. नक्की जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला तिथं हक्काचं शिक्षक भरती होण्यासाठी एक व्यासपीठच मिळणार आहे. कोणत्याही प्रश्नाचं सोल्युशन, कोणताही GR असो, अगदी अपॉइंटमेंट लेटर हातात मिळेपर्यंत एक्सपर्ट करून मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. बरं, जिल्ह्यानुसार पदं पहा. नाशिक जिल्हा आहे, 122 पदं आहेत. त्याच्यानंतर नंदुरबारमध्ये 23 पदं आहेत. धुळेमध्ये 40 पदं आहेत. ज्यांचा तुमचा जिल्हा येणार आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही यस मी शिक्षक होणार हे कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लिहा. मी शिक्षक होणार हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहिणारच आहात, ज्यांना याच भरतीमध्ये शिक्षक व्हायचं आहे. तुमचा आत्मविश्वासच आहे ना मित्रांनो. एक विश्वास ठेवा. माझ्यावरती म्हणत नाही, मी स्वतःवरती विश्वास ठेवा. हा तुम्हाला तुमच्या यशाकडे घेऊन जाणार आहे. जळगाव 80 पदं आहेत. अमरावती 69 पदं आहेत. बुलढाणा 65 पदं आहेत. अकोल्यामध्ये 42 पदं आहेत. वाशिममध्ये 35 पदं आहेत. यवतमाळमध्ये 90 पदं आहेत. नागपूरमध्ये 68 पदं आहेत. वर्ध्यामध्ये 43 पदं आहेत. भंडारामध्ये तुम्ही पाहताय 30 पदं आहेत. गोंदियामध्ये 42 पदं आहेत. गडचिरोलीमध्ये 50 पदं आहेत. चंद्रपूरमध्ये 66 पदं आहेत. औरंगाबादमध्ये 64 पदं आहेत. हिंगोलीमध्ये 34 पदं आहेत. मित्रांनो, ही सर्व भरतीची प्रक्रिया आहे, नियुक्तीची प्रक्रिया आहे. केंद्रप्रमुख परीक्षेतून जे काही पास झालेले आहेत ते जेव्हा केंद्रप्रमुख नियुक्ती होणार आहे ती पदं पोर्टलवरती येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही पदं रिक्त होणार आहेत आणि ती पोर्टल अंतर्गत आपल्यासाठी अवेलेबल होतात. ते आहे की नाही आपल्या कामाची बातमी. परभणीमध्ये 43 पदं आहेत. जालनामध्ये 53 पदं आहेत. बीडमध्ये 78 पदं आहेत. पहा कसं टॉप गाठलं आहे. लातूरमध्ये 50 पदं आहेत. उस्मानाबाद 40 पदं आहेत. नांदेडमध्ये 87 आहेत. ठाण्यामध्ये 47 आहेत. रायगडमध्ये 114 पदं आहेत. संभाजीनगरला पाठी टाकलेलं आहे, राईट. पालघरमध्ये 75 पदं आहेत. पुण्यामध्ये 153 पदं आहेत. मित्रांनो, म्हणजे टॉपेस्ट ऑफ द भरती केंद्रप्रमुखाची जी पवित्र पोर्टलमार्फत भरली जाणार आहेत ती पुण्यामध्ये आता दिसतात. अहमदनगर 123 पदं आहेत. सोलापूर 99, कोल्हापूर 85, सांगली 67, सातारा 111, रत्नागिरी 125, सिंधुदुर्ग 61. म्हणजे काय, टॉप कोण मारणार आहे तर आपलं पुणे जिल्हा झेडपीच्या जागासुद्धा पोर्टलवरती अपलोड झालेल्या आहेत. त्याच्या जागांची आकडेवारीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे. आपण तीसुद्धा तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचवणार आहोत. एकच सांगायचं आहे मित्रांनो, पोर्टलवरती पदं भरपूर येणार आहेत आणि ही सगळी पदं आहेत ती पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत पहिला टप्पा, दुसरा टप्पा याच्याच मार्फत भरली जाणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे हे तुम्ही स्वतःला मनाशी ठरवा की याच भरतीमध्ये मी शिक्षक होणार. कमेंट सेक्शनमध्ये मी शिक्षक होणार लिहा आणि तुमच्या जीवलगांना नक्की पोहोचवा, जे सध्या फार निराश आहेत, ज्यांनी शिक्षक भरतीची आशा सोडून दिलेली आहे आणि ज्यांना वाटतंय की पूर्ण अंधार आहे, आता आयुष्यामध्ये काहीच होणार नाही. त्यांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका.